आराध्या ताई, अगं रागावले असते मी तुझ्यावर, पण आता आम्ही काहीच बोलू नाही शकत ना, कारण तुझ्याशी चांगलं वागायचंय असा आमच्या काकांचा हुकूम आहे. काकांचा शब्द पाळायलाच हवा ना, नाहीतर मी तुला काहीतरी बोलायचे आणि तू जाशील घर सोडून. म्हणून मीच तुझी माफी मागते. हा, सॉरी. आराध्या, आता तिच्या बोलण्याचं जर तू मनाला लावून घेतलंस तर आणखीन उशीर होईल. त्यापेक्षा निघूया. हा, चल. बाय. बाय. श्रेयस, तू कर नाश्ता, मी आलेच. एवढं काय दयानंद काका आजकाल एवढं महत्व का देतात ताराला? ती तारा, तिला हेच हवंय ना, मला कमीपणा दाखवण्याचा एकही चान्स सोडत नाही ती. अगदी बरोबर बोललीस तू श्रावणी. ती तारा आहेच तशी, पण मला यांचंच काही कळत नाहीये. यांचे निर्णय कधी सहसा चुकत नाही, पण मग हे ताराला का डोक्यावर बसवताय? खरं तर तू एवढी शिकलेली, पण तुला हाताशी धरायचं सोडून ते ताराला का हाताशी धरताय? तारा काय फार फार तर पाड्यातल्या बायकांची ओळख करून दे. अगं पण ते तूही करू शकतेस. तेच तर आत्या, नशिबात तुम्ही तरी माझी बाजू घेताय.